विदर्भ पंढरीत टाळ मृदंगाच्या निनादात राष्ट्रपतींचं स्वागत. शेगाव विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे आज अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट देत दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी संत नगरी सजली होती. टाळ मृदंगाच्या निनादात, वारकऱ्यांच्या गजरात आणि पारंपरिक विधींनी राष्ट्रपतींचं स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींसोबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने राष्ट्रपतींचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि संस्थांच्या स्वयंसेवकांनी व्यवस्था सुरळीत पार पाडली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या हस्ते आज फेब्रुवारी 25 रोजी शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विविध आरोग्य तपासण्या, आयुष उपचार पद्धतींचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा मेळावा अत्यंत लाभदायी ठरेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपतींच्या भेटीमुळे शेगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला असून विदर्भ पंढरी आज राष्ट्रीय स्तरावर झळकली आहे.